नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पोर्टंट महत्त्वाचं अपडेट कव्हर करणार आहोत, ते म्हणजे सिडको लॉटरीबद्दल. तर 2 दिवसाआधीच वृत्तपत्रामध्ये एक अपडेट आलेलं आहे. सिडकोची लॉटरी ही कधी येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत. ही लॉटरी कधी येणार आहे, पुन्हा किती घरांसाठी येणार आहे, कुठल्या-कुठल्या लोकेशनसाठी आहे आणि याची प्राईससुद्धा किती आहे. ठीक आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर सिडको, म्हाडा रिलेटेड सगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल असते. ठीक आहे, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा हा चॅनल, असेच अपडेट्स भेटण्यासाठी पुढे. ठीक आहे, तर चला मग आता आपण जाणून घेऊ की सिडको लॉटरीबद्दल नक्की काय माहिती आहे. ठीक आहे, तर सिडको लॉटरी ही सध्या त्यांनी सांगितलं की लवकरच जाहीर करणार आहेत ते. ठीक आहे, तर आता ही लॉटरी आहे, आपण खूप टाईमपासून वाट बघत होतो, कारण की ही लॉटरी जून महिन्यामध्ये येणार होती, नंतर जुलै महिन्यामध्ये येणार होती. मग त्यांनी सांगितलं 15 ऑगस्टला आम्ही कदाचित ही जाहीर करू लॉटरी. 15 ऑगस्टसुद्धा निघून गेलं. नंतर गणपतीमध्ये एक्सपेक्टेड होती, तेही नाही झालं. तर दसरासुद्धा नाही. तर आता ही लॉटरी जी येणार आहे ना मित्रांनो, ती दिवाळीमध्ये एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, तर हे न्यूजपेपरमध्ये त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की सिडकोची जी लॉटरी आहे ती दिवाळीमध्ये येणार आहे. पण याचा एक फॉर्मल कम्युनिकेशन येणार आहे, पण अप्रॉक्सिमेट असं म्हणतात की ही दिवाळीमध्येच येणार आहे. ठीक आहे, आता अजून थोडी माहिती घेऊया. तर ही जी लॉटरी असणार आहे ही 22,000 घरांसाठी असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हे जे काही लोकेशन्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. वाशी, 5 लोकेशन्स आहेत टोटल. वाशी, जुईनगर, खारघर आणि तलोजा आणि द्रोणागिरी, अशा या 5 लोकेशन्ससाठी ही लॉटरी असणार आहे. आणि या 5 लोकेशन्समध्ये टोटल 22,000 घरांसाठी सिडकोने प्रोव्हिजन केलेलं आहे. जुईनगर हे एकमेव लोकेशन आहे, पहिल्यांदा सिडकोच्या लॉटरीमध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे, तर जेव्हा ही लॉटरी येईल तेव्हा आपण नक्की साईट व्हिजिट करू आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बाकी अजून माहिती घेणार आहोत आपण. ठीक आहे, 22,000 घरं म्हणजे खूप झाली. ही खूपच जम्बो लॉटरी असं म्हणता येईल. ठीक आहे, आणि याचं पुढे अजून तुम्हाला माहिती मी थोडीशी देतो. हो, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, वाशी, जुईनगर, खारघर आणि पनवेलमधील तळोजा, द्रोणागिरी या ठिकाणी ही लॉटरी असणार आहे. ठीक आहे. आता अजून एक अपडेट असा आहे की युजुअली लोकं म्हणतात की सिडकोच्या लॉटरीमध्ये जी घरांची किंमत आहे, ती खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू म्हाडा. ठीक आहे, आणि बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल कंप्लेनही केलेली आहे की सिडकोचे प्राइजेस जास्त असल्यामुळे बरेच लोकांना तिथे जास्त प्रतिसाद तिथे कमी देतात आणि म्हाडाच्या लॉटरीवर जास्त अवलंबून असतात, कारण की तिकडे प्राइजेस कमी आहेत घरांचे, त्यामुळे. ठीक आहे, तर आता येत्या काही दिवसांमध्ये नगर विकास विभागाने एक बैठक बोलवली आहे. ठीक आहे, तर त्या बैठकीमध्ये घराच्या किमतींवर एक विचार विनिमय होऊन डिस्कशन होणार आहे आणि त्याच्यानंतर ते घराच्या किमतीमध्ये चेक करतील की त्या किती कमी करता येईल. तरीसुद्धा एका वृत्तपत्रामध्ये असं दिलेलं आहे की घराची किंमत ही मॅक्झिमम 25,00,000 पर्यंत, म्हणजे 25,00,000 पर्यंतची असू शकते. पण अजून आपण एक ऑफिशियल कम्युनिकेशन आणि माहिती देण्यासाठी वेट करूया, असं मी सांगतो. ठीक आहे, तर ही सगळी माहिती होती. आता बरेच लॉटरी सध्या चालू आहे, तर कुठली लॉटरी आता सध्या चालू आहे, कुठली येणार आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात एक समरी देतो. सध्या जी लॉटरी चालू आहे ती म्हाडा कोंकण लॉटरी चालू आहे. ठीक आहे, 15 सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत आहे फॉर्म फिल करण्याची. आणि आता 5 सप्टेंबरला नाशिकची लॉटरी जाहीर झालेली आहे. ठीक आहे, आता येत्या 15 दिवसामध्ये पुणेची 4,500 घरांची लॉटरी येणार आहे, असे वृत्तपत्रात दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मुंबई म्हाडा लॉटरीसुद्धा अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर सिडको लॉटरी ही दिवाळीमध्ये येणार आहे. ठीक आहे, अशा 5 लॉटरी मेजर आता या 1-2 महिन्याच्या कालावधीत येणार आहे. त्यामुळे खूप चांगली संधी आहे आणि घरांची संख्यासुद्धा जास्त आहे. तर एक चांगली संधी आहे, जर तुम्हाला स्वतःचं घर मुंबई, नवी मुंबई, पुणे या ठिकाणी जर पाहिजे असेल, तर ठीक आहे, अप्लाय करण्यासाठी आपण प्रत्येक लॉटरी जेव्हा येईल तेव्हा आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, साईट व्हिजिटही करणार आहोत आणि सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. कुठे अप्लाय करायचं, काय, कसं अप्लाय करायचं, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ हा अपडेट जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. अजून बरेच अपडेट्स आता येणार आहेत, कारण की आता वर्ष संपायला आलेलं आहे, 4 महिने राहिलेले आहेत आणि अजून हे लॉटरीज म्हाडाला 2025च्या संपवायचे आहेत म्हणजे काढून. आता फक्त म्हाडा आणि नाशिकचीच म्हाडा कोंकण आणि नाशिकचीच लॉटरी लॉन्च झालेली आहे. अजूनही मुंबई म्हाडाची लॉटरी बाकी आहे, सिडकोची लॉटरी बाकी आहे आणि पुणे म्हाडाची लॉटरी बाकी आहे. अजून 3 मेजर लॉटरी या अजूनही बाकी आहेत या पुढच्या 4 महिन्यामध्ये. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. हाच एक अपडेट होता, तुमच्यावर शेअर करायचा होता. मग धन्यवाद.